अमरावती शहरात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। देह व्यापाराच्या संशयावरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथकाने 10 टाकत एका महिलेसह आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कार्यवाहीत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली। दामिनी पथकातील पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पूजा सपकाळ यांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत मंगलधाम रोड चित्रा कॉलनी परिसरात एका घरात देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचाने बोगस ग्राहकासह सापळा रचला। रेड दरम्यान एका महिलेला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याचे आढळून आले। तसेच ग्राहक आणणारा एक पुरुष देखील पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला। या कार्यवाहीत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांनी वेश्या व्यवसायासाठी येथे बोलावले जात असल्याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 27,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला, विद्यार्थी आणि बालकांवर कोणत्याही प्रकारचा छळ, छेडछाड किंवा रोड रोमिओ प्रकार आढळल्यास नागरिकांनी निर्भयपणे 112 1091 आणि 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अमरावती शहरात अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर पोलिसांची धडक नजर असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असं पोलिसांनी सांगितलंय।